जे औरंगजेबाला अफजल खानाला जमलं नाही ते नरेंद्र मोदी आणि अमित शहानी केलं. शिवसेना तोडणं म्हणजे महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती हल्ला करणं. शिवसेनेवर हल्ला करणं म्हणजे महाराष्ट्राच्या अस्मितेवर हल्ला करणं. कारण जोपर्यंत बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना खंबीरपणे उभी आहे तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र लुटता येत नव्हता. आता शिवसेना तोडली आहे तो त्यांना महाराष्ट्र लुटण्याचा परवाना मिळालेला आहे. जर महाराष्ट्र लुटायचा असेल, महाराष्ट्र तोडायचा असेल तर आधी शिवसेना तोडा, शरद पवारांचा पक्ष तोडा आणि आपल्या त्या सत्तेच्या पदावरती आपले गुलाम आणि लाचार आणून बसवा. हे त्या गुजराती व्यापार मंडळाचं धोरण आहे. ज्या पद्धतीचा कारभार आज महाराष्ट्रात चालू आहे, पूर्णपणे ठेकेदारांचं राज्य. पैसा दे दो और काम करके ले लो. पण मगाशी मला अमरने एक कामाची यादी दिली की इतका मोठा हा सोलापूर सारखा भाग आहे, अनेक मोठे मोठे राज्यकर्ते या भागातून महाराष्ट्राच्या मंत्रालयात गेले, पण सोलापूरचे प्रश्न जसेच्या तसे. अमर पाटलांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून जे काम करू शकले ते कळलं आमदार आणि पूर्वीच्या खासदारांना करता आलं नाही. देवानं सांगा सवाल. पुण्यासारख्या भागामध्ये 2-2, 3-3 MIDC आहेत. कोकणामध्ये 4-4, 5-5 MIDC आहेत. पण इतक्या मोठ्या सोलापूर मतदारसंघामध्ये MIDC नाही. हे जेव्हा मला अमरने आता सांगितलं तेव्हा मला धक्का बसला. MIDC येणं म्हणजे कारखाने आणि उद्योग येणं, आणि उद्योग येणं म्हणजे त्या भागातल्या तरुणांना, बेरोजगारांना नोकऱ्या मिळणं. हे साधं गणित आहे. पण सोलापूरमध्ये उद्योग नाही कारण MIDC नाही, MIDC नाही म्हणून उद्योग नाही. अशा प्रकारची अवस्था या सोलापूर शहरामध्ये आहे. अनेक पाण्याचा प्रश्न आहे, पुलाचा प्रश्न आहे, वीज पुरवठ्याचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर सगळ्यात आधी या दक्षिण सोलापूरमध्ये शिवसेनेचा आमदार निवडून आला पाहिजे, निवडून दिला पाहिजे आणि आपल्या हक्काचा आमदार निवडून दिला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा आपलं सरकार आणलं पाहिजे, महाविकास आघाडीचं सरकार आणलं पाहिजे. त्याशिवाय या महाराष्ट्राला पुन्हा सुखाचे दिवस येणार नाही. काही लाडक्या बहिणी बसलेल्या आहेत. आता अचानक बहिणी सरकारच्या लाडक्या झालेल्या आहेत.